ओम सत् सत् शक्ति ज्वाला एकसंधाय स्वाहा। ओम सत् सत् शक्ति ज्वाला एकसंधाय स्वाहा। शिवनाथ घात करणार म्हणजे रे सावध हो. ओम सत् सत् शक्ति ज्वाला एकसंधाय स्वाहा। 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 तुळस, मंत्र, शक्तिवर्धिनी सापडला. दुष्ट शक्तीचा अंत करण्याचा मार्ग सापडला. ठीक आहे, डन. आपण तुझ्या बाबांना भेटू आणि तेव्हा नेमकं काय काय झालं होतं ते परत एकदा डिटेलमध्ये विचारू. बाबा सगळं सांगतील, पण बाबा आता गावात नाही आहेत. तुझ्या काकांना माहित असेल ना ते कुठे आहेत? नाही ना, काकांना पण माहित नाही. बाबा भेटतील आपल्याला लवकरच, पण त्याआधी मला एकदा आईसाहेबांकडून सगळं ऐकायचंय. ऑफकोर्स ऑफकोर्स. आई सुद्धा आपल्यापासून काहीच लपवणार नाही. हो, त्या गोष्टींबद्दल बोलताना तिला त्रास होईल, पण इट्स ओके. आपण बोलूयात आईशी. काकांचा फोन आलाय. बोल बोल. हॅलो काका, बोला ना. काय? हो, नाही, बरं केलं तुम्ही मला फोन केलात. मला बाबांची काळजी वाटतच होती. हो ठीक आहे, ठेवा. काय झालं? काका म्हणाले की बाबा गावात आलेत. म्हणजे कोणीतरी त्यांना स्मशानात बसलेलं बघितलं. ग्रेट. म्हणजे आपण तुझ्या बाबांना भेटायला जाऊ शकतो. हो. शिवनाथ गावात आलाय हे बरं झालं. त्याला शोधायचं काम वाचलं. आता फक्त हे तिकडे पोचायच्या आधी मला शिवनाथचा बंदोबस्त करावा लागेल. शिवनाथ जवळ पोचायला हवं. काय करू? आत्ताच निघू का? पण असं रात्रीचं काय सांगून निघणार? आणि हा थिरडा 100 प्रश्न विचारेल. मंजिरी,
तुला उद्या सकाळी कुठे जायचं नाही ना? नाही का? मला नाशिकला जावं लागणार आहे. अर्जंट एका नवीन फॅक्टरीची मीटिंग आहे. अच्छा. पण जाण्यापूर्वी आपण दोघे एकदा मीराशी बोलून घेऊया. त्या दोघांचं आता सगळं पूर्वीसारखं होणं सुरळीत सुरू झालेलं आहे. आपण सासू सासरे आहोत. आपलंही नातं तिच्याबरोबर जसं होतं तसं करून टाकूया ना. हां, आपण मोठे आहोत. आपण पहिला पाऊल उचलायला काय हरकत आहे? उद्या जाण्यापूर्वी सकाळी एकदा दोघं तिच्याशी बोलून घेऊया. चला, मी झोपतो. गुड नाईट. हे एका अर्थी बरंच झालं. उद्या हा म्हातारा घरी नसेल, मीराच्या आधी मला शिवनाथला गाठता येईल. जेव्हा मीराला कळेल की हिचे बाबा दोषी आहेत, तेव्हा बिचारीला किती वाईट वाटेल. पण हरकत नाही, बाबा म्हणाले तसं आम्ही सांभाळून घेऊ हिला. वेदाच्या बाबांना जेव्हा हे कळेल की ज्या आईवर त्यांचा इतका विश्वास आहे त्या बाहेरून वेगळ्या आणि आतून वेगळ्या आहेत, तेव्हा त्यांना किती दुःख होईल. पण हे सगळं तेवढ्यावर संपणार नाहीये. तिथून तरच सत्य उलगडायला सुरुवात होईल आणि या सगळ्यात यांना मलाच आधार द्यावा लागेल. आपण दोघेही किती मोठे मूर्ख आहोत ना. का? काय झालं? मीरा, रोमॅन्स तर सोड, आपण एकमेकांशी इतके दिवस नीट प्रेमाने सुद्धा बोललो नाही आहोत. बट एनिवे, झालं ते झालं. यापुढे आपण एक सेकंदही वाया घालवायचं नाही. इनफॅक्ट जे क्षण वाया गेलेत ना, ते सुद्धा आपण भरून काढूयात. काही काय तुमचं. आणि हे बघा, काली दादासाहेब बोलवत आहेत, त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि लगेच आपल्याला पण निघायचं आहे. तर चला या. ओके.